Hello, good morning to all the student. Uh, पेपर नंबर फर्स्ट मधला जो क्रॉप न्यूट्रियन्स जो चॅप्टर आपण बघत आहोत, तर त्याच्यामधले आपण जे बघतोय ते डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. तर कमतरतेमुळे काय काय घडतं पिकांच्या बाबतीमध्ये, एखाद्या न्यूट्रियनच्या एखाद्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे काय काय घडत असतं या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय जी माहिती घेतली त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तर ह्या न्यूट्रियनच्या या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे वनस्पतीमध्ये पिकामध्ये काय बदल घडून येतो किंवा काय अडचणी येतात याच्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. तर आज आपण तिथून पुढच्या घटकाच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये काय परिस्थिती निर्माण होते, काय घडतं, काय घडून येतं त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी आज माहिती घेणार आहोत. तर दुसरी गोष्ट आहे ती आहे की आपण बघितलं की सल्फरच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये काय बदल घडून येतो या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहेत. सल्फर त्याच्यामध्ये बघा की सल्फर कशासाठी आहे की त्याच्या कमतरतेमुळे काय होतं की लीफ टिप्स अँड मार्जिन आर रोल्ड इनवर्ड. लीफ टिप अँड मार्जिन आर रोल्ड इनवर्ड म्हणजे पानाचा जो टोकाचा भाग आहे, पानाच्या टोकाचा भाग असेल किंवा पानाच्या कडचा जो भाग असेल तो काय होतो की ते रोलिंग होतं, म्हणजे ते गुंडाळ्यासारखा होतो आणि आतमध्ये रोलिंग होतं. म्हणजे तो पानाचा आणि लीफचा टोकाचा भाग आहे ते त्या ठिकाणी अशी गुंडाळ्यासारखी परिस्थिती निर्माण होते, त्या ठिकाणी गुंडाळून जातात. त्याच्यानंतर रॅपिड लीफ फॉल्स टेक प्लेस म्हणजे काय होतं की जे पानं आहेत तर पानगळती होते, तसेच जे पानं आहेत ते पानं गुंडाळली जातात. त्याच ठिकाणी पानगळती होणे किंवा पानं गुंडाळून जाणे हा घटना सल्फरच्या कमतरतेमुळे करून येते. त्याच्यानंतर काय म्हणते की इन सिरियल्स यंग लीव्ज शोज क्लोरॅटिक स्ट्रिपिंग बिटवीन द फेज. क्लोरॅटिक म्हणजे आता बघा की असे पानं जळल्यासारखे असतील किंवा क्लोरॅटिक म्हणजे काय की ग्रीनरी करिअर किंवा लाल लाल कलरचे त्याच्यावरती स्ट्रीप दिसून येतील. तर सिरियल्स म्हणजे काय, जे की तृणधान्य असतील म्हणजे ज्वारी, बाजरी, मका, गहू अशा पद्धतीचे जे धान्य असतील त्या ठिकाणचं जे आहे त्याच्यावरती काय होते की क्लोरोटिक स्ट्रिपिंग होतील, बारक्या 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 टिपके येतील त्या पानावरती. पहिलं लक्षण काय बघितले आपण की जे लीफ आहेत, जे झाडाचं पानं आहेत ते रोल होतील किंवा ते त्या ठिकाणी गुंडाळले जातील. आणि दुसरं तर काय बघितले की क्लोरोटिक स्ट्रिपिंग बिटवीन द वेन्स. क्लोरोटिक स्ट्रिपिंग बिटवीन द वेन्स म्हणजे त्या वेन्स, त्या पानाच्या ज्या शिरा असतील त्या पानाच्या शिरामध्ये बारक्या बारक्या छोट्याशा टिपके आल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. त्याच्यानंतर काय म्हटले की शूट अँड टेंडर लिव्स व्हाईटिश अँड डाय. व्हाईटिश अँड डाय म्हणजे बघा शूट म्हणजे फांद्या असतील किंवा टेंडर लिव्स म्हणजे वनस्पतीच्या वरचे लिव्ह आहेत, टेंडरचे अप्पर वडला वरच्या भागामध्ये असणारे जे लिव्स आहेत ना ते काय होतील की ते डायज होतील, मरण पावतील किंवा फायटिस होतील. फायटिस म्हणजे पांढरं पडतील, ते जे लिव्ज आहेत ते पांढरं तर पडतील किंवा त्या ठिकाणी ते डायज मरण पावतील किंवा ते जळून जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं की चौथा मुद्दा काय म्हटलं की इन ॲसिडिक सॉईल डिफिशियन्सी रिझल्ट इन अ स्टार्वेशन ऑफ प्रोटीन. स्टार्वेशन या शब्दाचा आहे की उपासमार. तर त्याच्यामुळे काय होतं की प्रोटीनची कमतरता या ठिकाणी भासू शकते. इन ॲसिडिक सॉईल डिफिशियन्सी रिझल्ट इन अ स्टार्वेशन ऑफ प्रोटीन. ॲसिडिक म्हणजे जी आम्लधर्मी माती आहे, जी आम्लधर्मी माती आहे त्याच्यामध्ये काय होईल की स्टार्वेशन ऑफ प्रोटीन म्हणजे प्रोटीनची कमतरता त्या ठिकाणी भासू लागेल. इन ॲसिडिक सॉईल डिफिशियन्सी रिझल्ट इन अ स्टार्वेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनची कमतरता ॲसिडिक सॉईलमध्ये या ठिकाणी भासू शकेल. तर बघा पहिल्यापासून बघा की सल्फर
मध्ये काय होईल की पहिल्यापासून लीफ टिप्स अँड मार्जिन्स आर रोल्ड इनवर्ड, म्हणजे पानाचा जो वरचा भाग आहे टिपचा आणि त्याचे जे मार्जिन्स आहेत ते काय होते की रोल्ड इनवर्ड, म्हणजे आतल्या बाजूने येतील. त्याच्यानंतर काय म्हणते की इन सेरियल्स यंग लीव्स शोज क्लोरॅटिक स्ट्रिपिंग बिटवीन द वेन्स, म्हणजे छोट्या छोट्या पद्धतीचे टिपक्या पडतील त्या पानाच्या वेनच्या मध्ये. आपण त्याची इमेज सुद्धा बघणार आहे. त्याच्यात शूट अँड टेंडर लीव्स व्हाईटिश अँड डाय. शूट आणि टेंडर लीव्स म्हणजे जे पानं आहेत ते व्हाईट कलर होतील, पांढऱ्या कलरचे दिसून येतील. त्याच्यानंतर इन ॲसिडिक सॉईल डिफिशियन्सी रिझल्ट इन अ स्टार्वेशन ऑफ प्रोटीनची कमतरता. ॲसिडिक सॉईलमध्ये प्रोटीनची कमतरता असल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल. तर आपण त्याचे एक इमेजेस फोटो बघूया. हा फोटो बघा, हा फोटो आहे सल्फरच्या डिफिशियन्सीमुळे घडणारा बदल. सल्फरची डिफिशियन्सी असेल तर अशा पद्धतीने बघा की पानं जे आहेत ना, पानं या ठिकाणी रोल झालेत बघा, रोल झाले त्या ठिकाणी असे पिरगळल्यासारखे झाले. आणि त्याच्या मार्जिनला म्हणजे त्या पानाच्या लीफची मार्जिन असेल, जो कडचा जो भाग असेल त्या कडच्या भागाला बघा की कसं आहे क्लोरॅटिक रिजन, म्हणजे ते पानं ठिकाणी जळल्यासारखी झाली. त्याच्यानंतर येलो पानं पिवळी पडलीत आणि पानं या ठिकाणी जळल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लक्षात घ्या, पानं जळल्यासारखी झालीत, पिवळी पडलीत आणि आतल्या बाजूला रोलिंग झाले, इनवर्ड रोलिंग ज्याला म्हणू, आतल्या बाजूला ते गुंडाळ्यासारखे झालेत. हे आहे सल्फरच्या डिफिशियन्सीमुळे झालेला बदल. त्या ठिकाणी सल्फरच्या डिफिशियन्सीमुळे झालेला बदल. त्याच्यानंतर पुढे जाऊया. त्यानंतर पुढे बघा की कॅल्शियमच्या डिफिशियन्सी, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे वनस्पतीमध्ये काय बदल घडून येतो. तर बघा, पहिला 1 नंबर, यंग लीव्स बिकम हुकड. म्हणजे फूक लाईक, म्हणजे आपण आकडा ज्याला म्हणतो ना, आकड्यासारखी परिस्थिती. नवीन यंग लीव्स म्हणजे जी नवीन पानं असतात, नवीन जी पालवी फुटलेली पानं असतात ना, तिचं काय होतं की ते एक आकड्यासारखी परिस्थिती निर्माण होते, फूक क्लिअर होतं. त्याच्यानंतर सेकंड बघा, क्लोरोसिस ऑकर अलॉंग द मार्जिन ऑफ लीव्स. आपण काय म्हणतो क्लोरोसिस म्हणजे एका ठिकाणी पानं जळल्यासारखी जी परिस्थिती आहे, जसं की आपण सल्फरमध्ये बघितली तर की पाणी जळण्यासारखी जी परिस्थिती आहे ती ऑकर्स ऑन क्लोरोसिस ऑकर्स अलॉंग द मार्जिन्स ऑफ लीव्स, म्हणजे पानाच्या मार्जिनचा कडला जो आहे साईड, मार्जिनची साईड जी आहे त्या ठिकाणी क्लोरोसिस म्हणजे पानं जळल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे तिसरा जो पार्ट आहे तो काय जास्त इम्पॉर्टंट नाही, तरी पण लक्षात घ्या की मेरिस्टेमेटिक रिजन फाउंड इन स्टेम, लीव्स अँड रूट टिप्स greatly affected by calcium deficiency because it does not rapidly translocate this region. Meristematic region found in a stem, मेरिस्टेम सारखी परिस्थिती निर्माण होते. त्याच्यात बघा 4 नंबर जे महत्त्वाचं आहे ते आहे की डेथ ऑफ टर्मिनल बर्ड्स ऑकर इन एक्स्ट्रीम केसेस. डेथ ऑफ टर्मिनल बर्ड्स म्हणजे जे बर्ड्स आहेत, जे बर्ड्स या ठिकाणी वरच्या भागाला असतात किंवा आत्ताच नवीन जे फुटवे आहेत, नवीन जे फुटवे फुटलेले असतात, ते जे फुटवे आहेत ना त्याचं ते डेथ होतात, म्हणजे ते मरण पावतात, ते नष्ट होतात. ठीक आहे. तर डेथ ऑफ टर्मिनल बर्ड्स ऑकर इन एक्स्ट्रीम केसेस, काय केसेसमध्ये डेथ ऑफ टर्मिनल बर्ड्स होते, म्हणजे ते बर्ड्स आहेत ते मरण पावल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. ते बघा कॅल्शियममध्ये काय, यंग लीव्स बिकम हुक लाईक, म्हणजे हुकसारखी परिस्थिती, आकड्यासारखी जी आहे ते नवीन यंग लीव्स जे असतात, नवीन पानं असतात त्याला आकड्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते. नंतर क्लोरोसिस ऑकर इन मार्जिन ऑफ लीव्स, म्हणजे पानं जे आहेत ते मार्जिनच्या साईडला, एका कडेच्या साईडला जे आहे ते पानं वनस्पतीची जळल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. आणि डेथ ऑफ टर्मिनल बर्ड्स ऑकर इन एक्स्ट्रीम केसेस, काय ठराविक केसेसमध्ये जे आहे तर टर्मिनल बर्ड्स वरचे असलेली जी पानं आहेत, नवीन आलेली जी फुटवे आहेत ते या ठिकाणी जळून जातात, नष्ट होतात. ठीक आहे. तर हे आहे कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे. तर बघा कॅल्शियमच्या डिफिशियन्सी आपण ठिकाणी फोटो बघूया. तर हे आहे कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे निर्माण झालेली
परिस्थिती बघा. मार्जिन हे लीफचं जे मार्जिन आहे, लीफचं जे मार्जिन आहे ते बघा या ठिकाणी जळलेलं आहे. लीफचं जे मार्जिन आहे त्या ठिकाणी जळलेलं आहे. हे बघा इथे लक्षात घ्या. लीफचं जे मार्जिन आहे ते नष्ट होतं या ठिकाणी. क्लोरोसिस या ठिकाणी घडून आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढं जायचं आहे. कॅल्शियम झालं, त्याच्यानंतर मॅग्नीज डिफिशियन्सी. मॅग्नीजच्या कमतरतेमुळे या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होते बघा. मॅग्नीज डिफिशियन्सी. तर मॅग्नीजमुळे काय होतं, एक नंबरला बघा मॅग्नीजची डिफिशियन्सी. मॅग्नीजच्या कमतरतेमुळे काय होतं की लॉस ऑफ ग्रीन कलर टू ब्राउन इज ऑब्झर्व्ड इन अ लीफ. लॉस ऑफ ग्रीन कलर म्हणजे जे पानाचा हिरवळपणा आहे ना, पानाचा हिरवळपणा या ठिकाणी नष्ट होत असतो. पानाचा हिरवळपणा या ठिकाणी नष्ट असतो. लॉस ऑफ ग्रीन कलर टू ब्राउन इज ऑब्झर्व्ड. त्याच्यानंतर सेकंड बघा की नेक्रोटिक स्पॉट डेव्हलप्ड ऑन लिव्स बिटवीन द वेन. नेक्रोटिक स्पॉट्स म्हणजे एक छोट्या छोट्या पानाच्या दोन फेन्समधल्या, दोन शिरामधल्या छोटे छोटे टिपके या ठिकाणी निर्माण होतात. छोट्या छोट्या टिपक्या पानामध्ये तयार होत असतात. ठीक आहे. तर ते इज कॉल्ड एज नेक्रोटिक स्पॉट. त्याच्यानंतर काय म्हणते की एक्सटेन्सिव्ह इंटरव्हेनल क्लोरोसिस ऑफ लिव्स. एक्सटेन्सिव्ह इंटरव्हेनल क्लोरोसिस ऑफ लिव्स हे काय होतं की क्लोरोसिस म्हणजे जळून जाणं. पान या ठिकाणी जळून जात असतं. एक्सटेन्सिव्ह म्हणजे जास्त प्रमाणात पान जळून जाण्याची शक्यता या ठिकाणी दाट असते. एक्सटेन्सिव्ह इंटरव्हेनल क्लोरोसिस ऑफ लिव्स, पान या ठिकाणी जळून जाऊ शकतात. त्याच्यानंतर काय म्हणते की प्रीमॅच्युअर डिफॉल्युशन म्हणजे पान या ठिकाणी गळती होते. पानांची गळती होण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी दाट असते. त्याच्यानंतर काय म्हणले की 5 नंबरला रूट आर स्मॉल अँड फ्यू इन अ नंबर. बघा मॅग्नेशियमच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं की रूट आर स्मॉल, जे मुळं आहेत ना ते लहान होतात आणि फ्यू इन अ नंबर म्हणजे कमी प्रमाणात मुळं असतात. वनस्पतीला जेवढी मुळांची संख्या जास्त असेल त्यावेळेस तेवढं जमिनीमधून क्षार, पाणी आणि इतर न्यूट्रियंट्स असेल, पोषक द्रव्य असेल तर ते जास्त प्रमाणात शोषून घेत असतात. पण या ठिकाणी काय होतं की मॅग्नीजची जर डिफिशियन्सी असेल, कमतरता असेल, तर रूट जे आहेत रूटच स्मॉल असतात. रूट्स आर स्मॉल म्हणजे मुळांची वाढ जास्त प्रमाणात होत नाही आणि ते पण कमी प्रमाणात असतात. ठीक आहे. तर हे बघा पहिल्यापासून लक्षात घ्या की पहिलं काय म्हणले की ग्रीन कलर, पानाचा जो हिरवळपणा या ठिकाणी नष्ट होतो. त्याच्यानंतर नेक्रोटिक स्पॉट डेव्हलप ऑन लिव्स. जर जे फेन्स असतात त्याच्यामध्ये नेक्रोटिक स्पॉट, छोट्या छोट्या टिपक्या या ठिकाणी त्या पानामध्ये तयार झालेल्या असतात. नेक्रोटिक स्पॉट डेव्हलप ऑन लिव्स, पानामध्ये छोट्याशा टिपक्या या ठिकाणी निर्माण झालेल्या असतात. त्याच्यानंतर काय म्हटलं की एक्सटेन्सिव्ह इंटरव्हेनल क्लोरोसिस ऑफ लिव्स. इंटरव्हेनल क्लोरोसिस म्हणजे पानं जळण्याच्या प्रक्रियेला क्लोरोसिस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रीमॅच्युअर डिफॉल्युशन म्हणजे जी पानं आहेत ना ते पानं अगोदरच या ठिकाणी खाली पडतात, पानं गळती होते, डिफॉल्युशनला म्हटलं जातं. त्याच्यानंतर काय म्हटलं की रूट आर स्मॉल आणि फ्यू इन अ नंबर म्हणजे रूट्स आहेत, मूळ आहेत ते लहान असतात किंवा कमी प्रमाणात असतात. तर त्याची इमेज बघा आपण. ठीक आहे. तर ही म्हणजे इथं बघा की ग्रीन कलर जे आहे ना, तर ग्रीन कलर या ठिकाणी नष्ट झालेला आहे. लॉस ऑफ ग्रीन कलर्स. ठीक आहे. बघा हे बघा की ग्रीन कलर आहे ना, पानाचा जो ग्रीन कलर आहे, हिरवा कलर आहे, तोच या ठिकाणी नष्ट झालेला आहे. ठीक आहे. पानाचा जो ग्रीन कलर आहे या ठिकाणी नष्ट झालेला आहे. ठीक लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट न्यूट्रियंट्स, पोषक द्रव्य आहेत ते आहे बोरॉन. तर बोरॉनच्या कमतरतेमुळे काय परिस्थिती निर्माण होते बघा की बोरॉन काय म्हणले की फर्स्ट 1 नंबरला डिफिनाइट रोझेटी अपीअरन्स ऑन
ॲपरन्स ऑफ लिव्स, रोज लाईक ॲपरन्स असतो, म्हणजे गुलाबासारखा असेल. त्याच्यानंतर टेंडर लिव्स शूट बिकम फायटिश अँड डाय. हिला बघा 2 नंबर लक्षात ठेवा की टेंडर लिव्स अँड शूट बिकम फायटिश अँड डाय. पानं आहेत ना, पानं, तर ते पानं काय होत आहे की व्हाईट कलर होतात. व्हाईट म्हणजे पांढरी पडतात. जी पानं आहेत, वनस्पतीची जी पानं आहेत, ती पानंसुद्धा या ठिकाणी पांढरी पडली जातात. व्हाईटिश कलर दिसून येतं. पानं पांढरी पडून या ठिकाणी नष्ट होत असतात. त्याच्यानंतर काय म्हणते की 3 नंबर लिव्स श्रिविंगल अँड येलो स्पॉट ऑब्झर्व ऑन देम. लिव्ह श्रिविंग याचा अर्थ कसा आहे की पानं कोमेजली जातात. ठीक आहे. तर जसं आपण ठिकाणी चुरगळल्यासारखी परिस्थिती होते ना, पानं चुरगळल्यासारखी परिस्थिती निर्माण होते, त्याला असं म्हणलं की लिव्स श्रिविंग अँड येलो स्पॉट ऑब्झर्व ऑन देम, म्हणजे पिवळ्या कलरच्या टिपक्या पानावरती तयार होत असतात. येलो स्पॉट ऑब्झर्व ऑन देम, पिवळ्या कलरच्या टिपका असं बारकं पानावरती तयार होत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं की बघा की बोरॉनची डेफिशियन्सी जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे कशावरती, फळावरती. जर बोरॉनची डेफिशियन्सी असेल तर काय होतं आहे की ऑन फ्रूट रेड स्पॉट आर सीन. फळ आहेत ना, त्या फळावरती लाल कलरच्या टिपके येतात किंवा ठीक आहे. त्याच्यासोबत अँड क्रॅकिंग ऑफ अ फ्रूट ऑकर्स. बघा की आपण जी फळं आहेत ना, तर फळाची जर बोरॉनची डेफिशियन्सी असेल तर जी फळं आहेत ना, ती फळ क्रॅक होतात, फुटतात. त्याच्यावरती बघा बोरॉनची डेफिशियन्सी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फळाच्या बाबतीत असेल तर काय होत असतं की ऑन अ फ्रूट रेड स्पॉट म्हणजे लाल कलरची टिपक्या फळावरती निर्माण होत असतात. लाल टिपक्या फळावरती येतात. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यासोबतच क्रॅकिंग ऑफ अ फ्रूट म्हणजे जी फळं आहेत ना, ते फळं त्या ठिकाणी क्रॅक होतात, फुटतात. फळं फुटण्याची प्रक्रिया असते. तर क्रॅकिंग ऑफ अ फ्रूट दॅट्स ऑल्सो बी टेकिंग प्लेस. तर ते बोरॉनच्या डेफिशियन्सीमध्ये होऊ शकतं. तर ते काय म्हणले की जर तशा पद्धतीची निर्माती असेल, जर बोरॉनची कमतरता असेल तर त्याच्यासाठी काय करायचं की रेमेडीज. तर रेमेडीज म्हणजे उपाय काय त्यासाठी की स्प्रे ऑफ 0.5% बोरॅक्स इन 100 लिटर ऑफ वॉटर. बोरॅक्स नावाचं जे केमिकल आहे, तर ते बोरॅक्स नावाचं केमिकलचं जे आहे त्याचं स्प्रेइंग घ्यायचं असतं. त्याचं स्प्रेइंग त्या वनस्पतीवरती, त्या पिकावरती आपण घ्यायचं. मग त्याच्यामुळे काय होतं की बोरॉनची कमतरता आहे या ठिकाणी नष्ट केली जाते. बोरॉनची कमतरता आपण या ठिकाणी नष्ट करू शकतो. स्प्रे ऑफ 0.5% बोरॅक्स इन 100 लिटर ऑफ वॉटर. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा की सगळ्यात महत्त्वाचं लक्षात काय घ्यायची गोष्ट आहे की या ठिकाणी काय होतं की रेड स्पॉट फळं जी आहे ती क्रॅक होतात, फळं फुटून जातात. तर ती घटना सगळ्यात वाईट आणि आपल्या पिकावरती वाईट परिणाम करणारी ही घटना आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढं बघायचं. आता तुम्हाला एक त्याची इमेज दाखवतो की बोरॉनच्या डेफिशियन्सीमुळे काय घडून येतं. तर हे बघा, तर अशा पद्धतीची परिस्थिती बोरॉनच्या डेफिशियन्सीमुळे होत असते. त्याच्यानंतर तर काय म्हणले की मँगनीज. आता हा जो न्यूट्रिएंट्स आहे हा काय जास्त महत्त्वाचा नाही, तरीसुद्धा आपण त्याच्यावरती एक छोटीशी याच्याबद्दल माहिती घेऊया की मॅग्नीजच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं की स्मॉल क्लोरोटिक पॅचेस अँड जनरल पेलनेस ऑफ लिव्स. पेलनेसमध्ये सुद्धा येलोविंग म्हणजे पानं पिवळी पडतात. त्याच्यातून मोल्टिंग ऑफ लिव्स, ड्राय स्पॉट अँड लिप स्पॉट इन पीस म्हणजे काय, वाटाणा. तर वाटाण्याच्या बाबतीत काय मोल्टिन होतात, म्हणजे पानं चुरगळ्यासारखी होती परिस्थिती. त्याच्यानंतर ड्राय स्पॉट म्हणजे त्याच्यावरती बारीक टिपक्या पडतात वाटाण्यावरती. मँगनीजच्या डेफिशियन्सीमुळे बारीक टिपक्या पडत असतात. मोल्टिंग ऑफ लिव्स, ड्राय स्पॉट अँड लिप स्पॉट इन पीस.
ड्राय स्पॉट आणि लीफ स्पॉट म्हणजे बारीक बारीक टिपक्या या ठिकाणी पानावरती पडत असतात. त्याच्यानंतर काय म्हणले की तिसरा बघा की लीप क्लोरोसिस which is distinct from Mn to Fe म्हणजे आयर्न. बघा की दोन मधला मॅग्नीज आणि आयर्न या दोन्हीमुळे सुद्धा लीफ क्लोरोसिस म्हणजे पानं जळल्यासारखे होतात, पण त्या दोन्ही मधला जो फरक आहे तो थोडासा वेगळा आहे, डिफरन्स आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मॅग्नीजचा जो फरक आहे काय की द क्लोरोप्लास्ट लुजेस क्लोरोफिल आणि स्टार्च ग्रेन बिकम येलोविश. क्लोरोप्लास्ट आपण बघितले की हरित द्रव्य जे आहे तर ते काय होतं की त्याच्यामधला क्लोरोप्लास्ट तर हरित लवक्यामधला की क्लोरोफिल जे आहे ना क्लोरोफिलची या ठिकाणी क्लोरोफिल या ठिकाणी नष्ट होतो. ठीक आहे. आणि स्टार्च ग्रेन बिकम येलोविश. क्लोरोप्लास्टमधला क्लोरोफिल हरित लवकामधला हरित द्रव्याचं प्रमाण या ठिकाणी कमी होत असतं. हरित लवक्यामधील हरित द्रव्याचं प्रमाण ठिकाणी कमी होत असतं. तर ते कशा बाबतीत आहे? मॅंगनीजच्या बाबतीत अशी घटना घडून असते, मॅंगनीजच्या बाबतीत. ठीक आहे. त्याच्यानंतर आलं आयर्न म्हणजे Fe. आयर्नची जी संज्ञा आहे ती आहे Fe. ठीक आहे. तर आयर्नमध्ये काय म्हणले की बघा की आयर्नमध्ये काय म्हणले की यंग लीव्स आर क्लोरोटिक टर्न्स व्हाईट लीव्स येलोविश बिटवीन द फेन अँड लार्जर वेन रिमेन ग्रीन. यंग लीव्स आर क्लोरोटिक टर्न व्हाईट म्हणजे हिरवं जे आहेत हिरवी जी पानं आहेत ते व्हाईटमध्ये पांढऱ्यामध्ये कन्वर्ट होतात. पानं जे आहेत हिरवी पानं पांढऱ्या पाण्यामध्ये कन्वर्ट होतात. येलोविश बिटवीन द फेन्स अँड लार्जर वेन रिमेन ग्रीन. पानांच्या मध्ये जी फेन्स म्हणजे जी पानाच्या शिरा आहेत त्या येलो होतात. पानाच्या जी शिरा आहेत त्या येलो होत असतात. त्याच्यानंतर काय म्हणलं की इंटरव्हेनल पोर्शन ऑफ शूट लिव्स बिकम येलोविश. इंटरव्हेनल पोर्शन म्हणजे पानाच्या शिरामधला जो पोर्शन आहे पानाच्या दोन शिरांमधला जो पोर्शन आहे जो भाग आहे तो काय होतो की येलो होतो. येलो म्हणजे पिवळा पडतो. पानांच्या दोन शिरांमधला जो पोर्शनचा जो भाग आहे तो या ठिकाणी पिवळा पडत असतो. इंटरव्हेनल पोर्शन ऑफ शूट लिव्स बिकम येलोविश. दोन पानामधला जो पोर्शनल भाग आहे तो या ठिकाणी येलो पिवळा पडत असतो. त्याच्यानंतर काय म्हणलं की तिसरा ग्रोथ ऑफ अ प्लांट स्टंट म्हणजे या ठिकाणी थांबवली जाते. आयर्नच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं की ग्रोथ ऑफ अ प्लांट इज स्टंटेड. पानांची किंवा प्लांटची वनस्पतीची जी ग्रोथ आहे वाढ आहे या ठिकाणी थांबवली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणले की द यंग लीव्स बिकम फाईट विथ नेक्रोटिक लेसन. द यंग लीव्स म्हणजे जी नवीन फुटलेली पानं असतील, नवीन फुटलेली जी पानं आहेत ती या ठिकाणी व्हाईट होतात, व्हाईट कलर होतो. यंग लीव्स बिकम व्हाईट विथ नेक्रोटिक लेसन्स म्हणजे जे यंग लीव्स आहेत, जे नवीन फुटलेली पानं आहेत त्या ठिकाणी ती पानं व्हाईट होत असतात, पांढऱ्या कलरची या ठिकाणी पानं होत असतात. तर ही कशामुळे होतं की आयर्नच्या डेफिशियन्सी. आयर्न म्हणजे Fe. आयर्नची संज्ञा आहे Fe. तर पहिल्यापासून बघा की काय होतं की यंग लीव्स आर क्लोरोटिक टर्न्स व्हाईट लीव्स. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर आयर्नच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं की ग्रोथ ऑफ अ प्लांट स्टंटेड म्हणजे जी वनस्पतीची जी वाढ आहे तर वनस्पतीची वाढ या ठिकाणी थांबली जाते. तर ग्रोथ ऑफ अ प्लांट इज स्टंटेड. वनस्पतीची जी वाढ आहे या ठिकाणी थांबवली जात असते. त्याच्यानंतर बघा की यंग लीव्स बिकम फाईट विथ नेक्रोटिक लेसन म्हणजे जे नवीन पानं आहेत, नवीन फुटणारी जी पानं आहेत ती या ठिकाणी व्हाईट कलर होतात.
पांढरी पडतात. नवीन पानं जी आहेत, नवीन फुटलेली पानं आहेत, ती या ठिकाणी पांढरी पडत असतात. पण यंग लिव्स बिकम व्हाईट विथ नेक्रॉटिक लेसन. त्याच्यानंतर बघा की 10 नंबर जे आहे ते झिंकची डिफिशियन्सी. झिंक तर झिंक डिफिशियन्सी लक्षात घ्या. तर झिंक आहे जो हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. झिंक, तर झिंकची जर डिफिशियन्सी असेल तर काय परिस्थिती निर्माण होते. तर बघा की डिफिशियन्सी रिझल्ट इन स्टंटेड ग्रोथ, डिस्टॉर्टेड मोल्टेड लीव्स. स्टंटेड ग्रोथ म्हणजे या ठिकाणी जी पानाची जी वाढ आहे ती या ठिकाणी थांबवली जाते. ती ग्रोथ आहे, वाढ आहे, ती या ठिकाणी स्टंट त्याच ठिकाणी रोखून धरली जाते, थांबवली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणले की स्टेम इलॉगनेशन स्टॉप ड्यू टू डिसीज्ड सिंथेसिस ऑफ ऑक्झिन्स. ऑक्झिन्स जे काय आहे तर इथं बघा की स्टंटेड ग्रोथ आणि मोल्टिंग ऑफ लिव्स म्हणजे पाणी या ठिकाणी चुरगाळी जातात आणि या ठिकाणी थांबवली जाते, तिची ग्रोथसुद्धा थांबवली जाते. तर पानं बघा की या ठिकाणी बघा ही झिंकची डिफिशियन्सीमुळे अशी पानं होतात. झिंकची डिफिशियन्सीमुळे पानांची जी वाढ आहे तर ॲक्च्युली ही पानांची वाढ अशी असायला पाहिजे, 3 नंबरचं म्हणजे असायला पाहिजे. तर ह्या ठिकाणी काय होतं की स्टंटेड ग्रोथ म्हणजे पानं लहान आहेत बघा आणि एका ठिकाणी पानं पिवळी पडलेली आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की स्टंटेड द डिफिशियन्सी रिझल्ट इन स्टंटेड ग्रोथ अँड डिस्टोरेटेड मोल्टेड लिव्स. या ठिकाणी ती पानं या ठिकाणी मोल्ट होतात, चुरगळल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. ठीक आहे. तर स्टेम इलॉगनेशन स्टॉप ड्यू टू डिसीज्ड सिंथेसिस ऑफ ऑक्झिन्स. स्टेम इलॉगनेशन म्हणजे ऑक्झिन हा जो पार्ट आहे, ऑक्झिनचे आहे हे ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणून केमिकल्स असतात वनस्पतीमध्ये. तर ऑक्झिनची जर कमतरता असेल तर स्टेम इलॉंगनेशन म्हणजे जे खोडाची जी वाढ असेल स्टेमची तर ती जास्त प्रमाणात होऊ शकत नाही. त्या ठिकाणीच ती वाढ जी आहे ती वाढ या ठिकाणी थांबवली जाते. तर त्याला काय म्हटलं जाते की स्टेम इलॉंगनेशन. तर स्टेम इलॉंगनेशन इज स्टॉप्ड ड्यू टू डिसीज्ड सिंथेसिस ऑफ ऑक्झिन्स. तर ऑक्झिन्स या ठिकाणी त्याचं सिंथेसिस, त्याचं निर्मिती प्रॉपरली होऊ शकत नाही. त्याच्यामुळे स्टेम इलॉंगनेशन तर त्याच ठिकाणी थांबवलं जातं. स्टेम वनस्पतीच्या खोडाची जी वाढ आहे ह्या ठिकाणी झिंकच्या कमतरतेमुळे होते. लिटल लीफ डिसीज ऑब्झर्व. आता मी तुम्हाला सांगितलं की पानांची वाढ जी आहे ते पानाची वाढ योग्य तऱ्हेने होऊ शकत नाही. लिटल लीफ डिसीज ऑब्झर्व या ठिकाणी पानांची वाढ योग्य तऱ्हेने होऊ शकत नाही. त्याच्यानंतर काय म्हणले की इंटरनोड शॉर्टन टू गिव्ह रोझेटी फ्लॉर. त्याचं काय म्हणले की रॅडिश ब्राऊन कलरेशन ऑफ फॉलेज. फॉलेज म्हणजे जी फुले आहेत, फुलं, तर फुलाचं काय करत होतं की रॅडिश ब्राऊन तपकिरी लाल तपकिरी कलरचे फुलाचा रंग या ठिकाणी निर्माण होतो. लाल आणि तपकिरी कलरचं कॉम्बिनेशन फुलांमध्ये या ठिकाणी निर्माण होत असतं. तर आपण हा 10वा जो आहे तो आहे डिफिशियन्सी ऑफ झिंक. डिफिशियन्सी ऑफ झिंक. तर पहिल्यापासून आपण लक्षात घ्या की पहिल्यापासून बघा की आपण आज काय काय शिकलं की सल्फर, कॅल्शियम, मॅंगनीज, बोरॉन, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक. तर 4 पासून आज आपण 6 जे न्यूट्रिएंट्स आहेत, जे 6 न्यूट्रिएंट्स आहेत तर त्याच्या कमतरतेमुळे, त्याच्या डिफिशियन्सीमुळे कोणकोणते बदल वनस्पतीमध्ये कोणकोणत्या अडचणी निर्माण होतात त्याच्या बघितले की सल्फरच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं की पानं जे आहेत तर ते पानं जे आहेत ते इनवर्ड आतल्या बाजूला रोल होतात, आतल्या बाजूला गुंडाळ्यासारखी परिस्थिती निर्माण होते. तसंच पानं जळून जातात, वनस्पतीची पानं जळतात, पानं आतल्या बाजूला रोल होतात. तर ते कशामुळे आलं? सल्फरच्या डिफिशियन्सीमुळे. कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं? कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे हुक लाईक त्या पानांचा हुक जसं एक प्रकारचा आकडा, पानांचा आकडा जसा तयार होतो तर तशा पद्धतीची परिस्थिती ही कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे होत असते. त्याच्यानंतर डेथ ऑफ टर्मिनल बर्ड्स ऑकन इन एक्स्ट्रीम केसेस. टर्मिनल बर्ड्स म्हणजे जी पानं वरच्या बाजूला आहेत, मुख्य जे आहेत तर ती या ठिकाणी डेथ होतात.
डेथ म्हणजे मरण पावतात, त्या ठिकाणी ती पानं नष्ट होतात. त्याच्यानंतर मॅग्नीज, आपण सल्फर बघितलं, कॅल्शियम बघितलं, तर नंतर मॅग्नीज बघितलं. तर मॅग्नीजमुळे काय होतं की लॉस ऑफ ग्रीन कलर्स, म्हणजे पानांचा जो ग्रीन हरित कलर आहे, हा जो हिरवा कलर आहे तोच या ठिकाणी नष्ट होत असतो. द लॉस ऑफ ग्रीन कलर्स टू ब्राऊन, तर ग्रीन कलरचं ब्राऊनमध्ये कन्वर्जन होत असतं, म्हणजे तपकिरी कलरमध्ये कन्वर्जन असतं. तिथं काय म्हणलं की नेक्रोटिक स्पॉट डेव्हलप ऑन लिव्स, म्हणजे पानावरती बारक्या बारक्या टिपक्या या ठिकाणी निर्माण होत असतात. त्याच्यानंतर काय म्हणलं की महत्त्वाचं बघा की प्री मॅच्युअर डिफॉलेशन, मॅग्नीजच्या डिफिशियन्सीमुळे प्री मॅच्युअर डिफॉलेशन म्हणजे पान या ठिकाणी ॲटोमॅटिकली कळून जातात, पानं गळती होत असते. त्याच्यानंतर काय म्हणलं की रूट आर स्मॉल अँड फ्यू इन अ नंबर, जे रूट्स आहेत तर ते काय होतात की स्मॉल म्हणजे लहान राहतात आणि कमी प्रमाणात, फ्यू इन अ नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते आपण बघितलं की बोरॉन, तर बोरॉन हा डिफिशियन्सीज न्यूट्रिएंट्स आहे सर्वाधिक जास्त महत्त्वाचा आहे. तर बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं की जे आपण हायलाईट केले ते बघा की टेंडर लिव्ज आणि शूट बिकम फायटिश अँड डाय, जे शूट आहेत आणि जे टेंडर लिव्ज म्हणजे वरची पानं असतील ती जी आहेत ती फाईट पडतात, जे उगवलेली असतील किंवा वरच्या बाजूला जी पानं असतील, टेंडर शेंड्यावरची जी पानं आहेत ना, तर ती पानं काय होतात की फाईट पडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं की फ्रूटमध्ये, फळांमध्ये सर्वाधिक जास्त मोठा बदल होत असतो. तर फ्रूटमध्ये काय होतं की क्रॅकिंग ऑफ अ फ्रूट, जी फळं आहेत ते फळं काय होतं क्रॅक होतात, जी फळं आहेत ते फळं काय होतात त्या ठिकाणीच क्रॅक पडतात. तर क्रॅकिंग ऑफ अ फ्रूट ऑकर्स, क्रॅकिंग ऑफ अ फ्रूट ऑकर्स, किंवा जी फळं आहेत ती रेड होतात, लाल, त्याच्यामध्ये लाल स्पॉट येतात किंवा या ठिकाणी क्रॅक होतात. त्याच्यामध्ये काय म्हणले की स्प्रे ऑफ 0.5 बॉरॅक्स इन 100 लिटर ऑफ वॉटर, 0.5 बॉरॅक्स नावाचं जे केमिकल आहे, जे रसायनाच्या दुकानामध्ये आपल्याला मिळेल, तर बोरॅक्स नावाचं जे केमिकल आहे ते त्या ठिकाणी 100 लिटर पाण्यामध्ये 0.5% बोरॅक्स हे केमिकल टाकून या ठिकाणी त्याची फवारणी केली जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलं की मॅग्नीजमुळे काय होतं की हायलाईट केलेलं बघा की द क्लोरोप्लास्ट लॉस ऑफ अ क्लोरोफिल, म्हणजे हिरवळीचं प्रमाण या ठिकाणी कमी होत असतं. त्याच्यानंतर आयर्न कायमुळे काय होतं की जे ग्रीन केलेलं आहे, तर आयर्नमुळे काय होतं की ग्रोथ ऑफ अ प्लांट स्टंटेड, म्हणजे जी वनस्पतीची जी वाढ आहे त्या ठिकाणी थांबवली जाते. तर ग्रोथ ऑफ अ प्लांट इज स्टंटेड. त्याच्यानंतर द यंग लिव्स बिकम फाईट विथ अ नेक्रोटिक स्पॉट, म्हणजे जे यंग लिव्स आहेत, जी नवीन पानं आहेत, तर ती पानं जी आहेत ती काय होतात या ठिकाणी फाईट होत असतात. तर यंग लिव्स बिकम फायटिश. त्याच्यानंतर आपण काय बघतो की झिंक डिफिशियन्सी, तर ही डिफिशियन्सी सर्वात जास्त महत्त्वाची आहे की झिंक डिफिशियन्सीमुळे काय होतं की डिफिशियन्सी रिझल्ट इन अ स्टंटेड ग्रोथ अँड डिस्टोर्टेड मोल्टेड लिव्स, म्हणजे या ठिकाणी ग्रोथ आहे त्याची जी वाढ आहे स्टंट केली जाते, त्या ठिकाणी थांबवली जाते. स्टंटेड ग्रोथ, वाढ थांबवली जात असते. त्याच्यानंतर स्टेम इलॉंगेशन स्टॉप, म्हणजे खोडाची जी वाढ आहे या ठिकाणी स्टॉप होते, थांबली जाते. स्टेम इलॉंगेशन स्टॉप ड्यू टू डिसीजल सिंथेसिस ऑफ ऑक्झिन्स आहे, ऑक्झिन्स नावाचं जे केमिकल आहे, तर ऑक्झिनच्या कमतरतेमुळे स्टेम इलॉंगेशन या ठिकाणी स्टॉप होतं, खोडाची वाढ या ठिकाणी होऊ शकत नाही. तर झिंक डिफिशियन्सी ही बऱ्याचशा झाडामध्ये कॉमन आहे, बऱ्याचशा वनस्पतीमध्ये, बऱ्याचशा पिकांमध्ये झिंकची डिफिशियन्सी आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येत असते. तर लिटल लिप डिसीज ऑब्झर्वड, पानं आहेत ना, तर झिंकच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं की पानं लहान होतात, पानं लहान राहत असतात. तर हा एक बदल दिसून येतो. त्याच्यानंतर काय म्हणते की रॅडिश ब्राऊन कलरेशन ऑफ फॉलेज म्हणजे फुलं, तर फुलं काय होतं की रॅडिश ब्राऊन लाल पडतात किंवा ब्राऊन कलर म्हणजे लाल तपकिरी कलरच्या फुलं निर्माण होत असतात. तर फुलांचा कलर आहे की रॅडिश ब्राऊन होतो की लाल आणि तपकिरीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी फुलांच्या बाबतीत होऊन येत असतं. तर हे आली झिंकची डिफिशियन्सी. तर हे बघा की हे जे आहे त्याच्यामध्ये बोरॉनमुळे काय होतं, बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं की फ्रूट क्रॅकिंग होतं, म्हणजे फळ आहे ते फळ या ठिकाणी क्रॅक केलं जातात. आणि झिंकच्या डिफिशियन्सी काय होतं की
पानांची जी वाढ आहे ती त्या ठिकाणी थांबवली जाते. पानांची जी ग्रोथ आहे ही प्रॉपरली होऊ शकत नाही. तर ते झिंकच्या कमतरतेमुळे या ठिकाणी होत असतं. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण एवढ्याच गोष्टी पाहणार आहोत की झिंकची डेफिशियन्सीमुळे सल्फर, कॅल्शियम, मॅग्नीज, बोरॉन, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर आयर्न आणि झिंक. तर उद्याच्या लेक्चरमध्ये जे म्हणतात ते आपण टॉक्झिसिटी, त्याच्यामध्ये मॉलिब्डेनमचं एक कमतरतेमुळे होणाऱ्या घटक राहिले आणि कॉपरच्या कमतरतेमुळे काय बदल होत असतो हा एक ठिकाणी राहिलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर हा जो टॉपिक आहे हा 12वीच्या दृष्टीने या ठिकाणी महत्त्वाचा टॉपिक असल्यामुळेच आपण ह्या टॉपिककडे जास्त पद्धतीने जास्त प्रमाणात लक्ष देतो. तर डिफिशियन्सी ह्या शब्दाचा अर्थ आहे कमतरता. काही न्यूट्रिएंट्स, काही पोषक द्रव्यांच्या कमतरतेमुळे वनस्पतीमध्ये काय बदल होत असतो किंवा काय अडचणी होत असतात, तर ह्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेतो. तर अशा पद्धतीचे न्यूट्रिएंट्स जे कमतरता असतात तर त्याच्यावरती काय केलं जातं की त्या केमिकलचा, त्या रसायनाचा मारा करूनच ती डिफिशियन्सी आहे ती या ठिकाणी भरून काढली जाते. तर तशा पद्धतीच्या रसायनांचा मारा या ठिकाणी करणं गरजेचं असतात. तर झिंकची डिफिशियन्सीमुळे ज्या काही गोष्टी होतात त्या आपण बघितले. तर त्याच्यानंतर आहे मॉलिब्डेनम आणि कॉपर. तर मॉलिब्डेनम आणि कॉपर जे आहे ते आपण पुढच्या लेक्चर्समध्ये आपण या गोष्टी कंटिन्यू करू. तर आजच्या ह्याच्यामध्ये इथंपर्यंतच भाग आपण शिकणार आहोत. तर त्याच्यानंतर आपल्याला जे आहे तर पुढे जे आहे तर टॉक्झिसिटी सिम्पटम्स, एक्सेस टॉक्झिसिटी सिम्पटम आपण प्लांट्स म्हणून म्हटलं असते की जे त्याचं जर प्रमाण याचं प्रमाण वाढलंच तर काय होईल ह्याच्या संदर्भात पण आपण माहिती घेणार. तर हे बघा की झिंकच्या डिफिशियन्सीमुळे बघा की पाणी या ठिकाणी लहान झालेले आहे. पहिल्यापासून बघा की पहिल्यापासून बघा की सल्फरच्या डिफिशियन्सीमुळे काय की पाणी या ठिकाणी वाळलेत आणि रोलिंग झालेत, पानातल्या बाजूला दुमडले गेले. हे सुद्धा सल्फरच्या डिफिशियन्सीमुळेच घडलेलं आहे. ही जी आहे ते कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे घडले की बघा की मार्जिनला जे आहे ना तर ती मार्जिनला पानाचा जो कडेचा भाग आहे तर कडेच्या भागाला बघा की नेक्रोटिक, पानं जळल्यासारखी परिस्थिती, स्पॉट आहे, पानं जळल्यासारखी परिस्थिती पानाच्या कडेच्या भागाला निर्माण झाली आहे. तर हे बघा की पुन्हा मॅग्नीजच्या डिफिशियन्सीमुळे काय आहे की पानाची हिरवळ या ठिकाणी नष्ट झालेली दिसून येते. पानाची हिरवळ या ठिकाणी नष्ट झालेली दिसते. ते बोरॉनच्या डिफिशियन्सीमुळे आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा मॅग्नीजच्या डिफिशियन्सीमुळे आहे की क्लोरोफिल जे आहे ना आतमध्ये बघा की पानाच्या 2 व्हेन्समध्ये बारके स्पॉट या ठिकाणी आहे. पानाच्या व्हेन्समध्ये आपल्याला इथं लहान स्पॉट दिसून येत आहेत. त्याच्यानंतर बघा तर हे आहेत हे झिंकच्या डिफिशियन्सीमुळे पानं छोटी झालेली आहेत. त्याच्यानंतर पानामध्ये पिवळसरपणा सुद्धा या ठिकाणी दिसून येतो आपल्याला. तर हे आहे झिंकच्या डिफिशियन्सीमुळे घडलेला हा प्रकार आहे.